परळीमधील अपघातामधील टिप्पर बेगडघर नावाच्या राख माफियाचा आहे सुरेश धस यांचा आरोप. घातपात आहे की अपघात याचा शोध करायचा आहे. सरपंचाला चिरडल्याच्या घटनेवर धस यांचं वक्तव्य. बीडच्या मस्साजोग गावामध्ये ग्रामस्थांची आज बैठक बोलावण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक न झाल्यामुळे आज बैठक बोलावण्यात आली आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली आहे. शस्त्र तात्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. वाल्मिक कराडचा देखील शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक कराडचं अद्याप हत्येच्या गुन्ह्यामध्ये नाव नाहीये. वाल्मिक कराडवर देखील मकोका लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा जुना व्हिडिओ समोर आला. हार्वेस्टिंग मालकांनी मुंडे कराडची सह्याद्रीवर भेट घेतलेली होती. हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये आका आणि आकाही सहभागी 141 हार्वेस्टरसाठी 5141 लोकांकडून 8 लाख रुपये गोळा केल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे. तर हार्वेस्टर घोटाळ्याच्या तक्रारी अजून समोर येतील, धस यांचं वक्तव्य. राज्यभरात परळीची चर्चा सुरू असतानाही राखेचे टिप्पर बंद नाहीत, अवैध वाहतूक सुरूच आहे. याला परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार आहेत, सुरेश धस यांचा आरोप. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारेंनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. तपासाच्या अनुषंगानं शिवतारेंचा देशमुख कुटुंबियांशी संवाद. सरपंचांची हत्या हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. संतोष देशमुखांच्या हत्यारांना फासावर लटकवणं गरजेचं आहे. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांचं वक्तव्य. अजित पवारांना परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं आणि वाल्मिक कराडच्या साम्राज्याबद्दलच अजित पवारांना काहीही वाटत नाही याचं मनात शल्य आहे, शिवतारेंचं वक्तव्य. वकील अमित कटारनवरेंकडून धनंजय देशमुखांची भेट. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील कायदेशीर बाबींवर चर्चा. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा होती. हत्या प्रकरणातील मोठा मासा जाळाबाहेर ठेवलाय. वाल्मिक कराड 15 दिवसामध्ये बाहेर येईल, संजय राऊतांचं वक्तव्य. सरकार गुन्हेगारांना सोडणार नाहीये, मात्र आधी पुरावे गोळा करावे लागतात हे राऊतांना प्रशासनामध्ये नसल्यानं माहीत नाहीये. बीड हत्या प्रकरणात नारायण राणेंचं विधान. बीड हत्येचं मास्टरमाइंड वाल्मिक कराडचं नाव अद्याप 302 मध्ये नाहीये. लोक वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची वाट बघतात, आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही, तर वाल्मिक कराडला अनेकदा ईडीची नोटीस आली पण कारवाई का नाहीये, सुप्रिया सुळेंचा हा सवाल. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकायला हवंय. ठाकरे गटाच्या एकला चरोच्या नाऱ्यावर राऊतांचं विधान. युतीत निवडणूक लढवली तर अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांचीच भावना आहे आणि कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. कुणाला मिरची लागण्याचं कारण नाहीये. काँग्रेस नेत्यांवर राऊतांचा निशाणा आहे. संजय राऊत सध्या बरळलेल्या अवस्थेत, राऊतांवर बोलण्यात काहीही अर्थ नाही. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचा टोला. संजय राऊतांची मानसिकता चांगली नाही. संजय राऊत डिप्रेशनमध्ये आहेत. नारायण राणेंचा हल्लाबोल. पालिका निवडणुकीचा निर्णय स्थानिक जिल्हा नेतृत्वावर सोपवला जाईल. प्रत्येक जिल्ह्यामधील परिस्थिती वेगवेगळी आहे. पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या प्रश्नावर अशोक चव्हाणांचं उत्तर. महायुतीला उद्धव ठाकरेंची गरज नाही. ठाकरेंची शिवसेना काही दिवसात 100% संपलेली असेल. राऊत ठाकरेंची शिवसेना संपवून दाखवतील. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लाचार होऊन काँग्रेससोबत गेले. ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. ठाकरेंची बाळासाहेब स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, रामदास कदमांची टीका. ठाकरे गटाच्या शरद कोळींकडून रामदास कदमांचा समाचार. उद्धव ठाकरेंवर टीका कराल तर अरेरावीच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल. शरद कोळींचा रामदास कदमांना इशारा आहे. सत्तेसाठी असंघाशी संगत केल्यानं जनतेनं उद्धव ठाकरेंची साथ सोडली. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची टीका. आमचं पूर्ण बहुमताचं सरकार, राजकीय तडजोडीची गरज नाहीये. विकास कामात कुणी साथ देत असेल तर त्याला सोबत घेण्याची भाजपची भूमिका आहे, रावसाहेब दानवेंचं विधान. भाजपच आता आज आणि उद्या शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन भाजप घेणार आहे. सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित आहेत. शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनामध्ये स्टेजवर ठेवण्यात आली आहे संविधानाची प्रत. भाजप आता संविधानाचं पालन करत नसल्याच्या आरोपांना भाजपकडूनच उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे.